यावर्षी 10वीत प्रवेश करणार आहात का? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा. तर 2026 मध्ये सीबीएसईने 10वीच्या मुलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 10वीच्या विद्यार्थ्यांना आता वर्षातून एकदा नाही तर 2 वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने हा नवीन निर्णय घेतलेला आहे. बोर्ड परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. शैक्षणिक वर्ष 2026 पासून हा नियम आता लागू होणार आहे. विशेष म्हणजे यातील पहिली परीक्षा ही सक्तीची असणार आहे. या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे याबद्दल पण एकदा जाणून घेऊया. तर सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार सर्वच विद्यार्थ्यांना ही पहिली परीक्षा द्यावी लागणार आहे. जे उत्तीर्ण होतील त्यांना 3 विषयांपर्यंत गुण सुधारण्याची परवानगी मिळणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यांसारख्या विषयांसाठी गुण सुधारण्याचा पर्याय त्यांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. मात्र जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत 3 किंवा अधिक विषयांना गैरहजर राहतील ते दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र नसतील. अशा उमेदवारांना असेन्शियल रिपीट श्रेणीत ठेवलं जाणार आहे. त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मुख्य बोर्डाची परीक्षा होते त्यावेळेस बसावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कंपार्टमेंट मिळेल त्यांना कंपार्टमेंट श्रेणी अंतर्गत दुसऱ्या परीक्षेला बसवण्याची परवानगी दिली जाईल. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषयांना परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वेगळे विषयही घेता येणार नाहीये. विशेष म्हणजे या नियमांमध्ये सवलत देण्याच्या विनंत्यांचा अजिबात विचार केला जाणार नाही असं सीबीएसईने स्पष्ट केलंय. त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची पहिली परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. दरम्यान सीबीएसईने हा निर्णय तर घेतलाय, पण आता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची यावर नेमकी काय भूमिका असणार आहे किंवा पालक असतील किंवा विद्यार्थी असतील यांचा या निर्णयाला घेऊन नेमका काय सूर असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याबरोबरच आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याकडे देखील लक्ष असणार आहे. मात्र तुम्हाला या सीबीएसईच्या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.